जयेश जर्सी नंबर 1111 आपल्याला पाहायला मिळतो. प्रवीणचं योगदान तितकं चांगलं राहिलं नव्हतं. खरं तर फार मोठ्या अपेक्षांचं ओझं घेऊन प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये जात असतो. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. पहिलं षटक संपले 9 या सांघिक धावफलकावर आणि क्रमांक 2चं षटक घेऊन फॉरेस्ट एंड कडून नवीन गोलंदाज वापरला जातोय. गौरव सिनियर येतात. पहिलं षटक गौरव ज्युनियरच्या वाट्याला असतं. क्षेत्ररक्षणाच्या रचनेत बदल केला जातोय. 15 मिनिटे लक्षात घ्या. नारायणगाव संघ आपण वेळेच्या बाबतीत वेळेचा अपव्यय करू शकत नाही आणि हलगर्जीपणा सुद्धा दाखवू शकत नाहीत. अदरवाईज आजचा दिवस शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जर पंचांकडून आम्हाला सूचना मिळाली तर तुम्हाला पेनल्टी दिली जाऊ शकते, लक्षात घ्या. फुलटॉस चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर. दिशा तितकी चांगली नव्हती या चेंडूची, पण तरी सुद्धा फलंदाजाने अगोदरच ठरवलं होतं ऑनसाइड रिजन टार्गेट करायचं आहे. यामुळे त्याने स्वतःच्या समोरच्या अडचणी वाढवून घेतल्या आणि हा चेंडू साधा सोपा चेंडू, लॉलीपॉप चेंडू ज्याला म्हणून ओळखलं जातं क्रिकेटमध्ये, असा हा फुलटॉस चेंडू यावेळेस वाचला. पर्यायाने गोलंदाज सुद्धा वाचले. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. लागोपाठचे 3 चौकार अथवा लागोपाठच्या 3 विकेट यासाठी आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोकजी गायकर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. पाहायचं आहे कोणता असा खेळाडू असेल ज्याला हे बक्षीस मिळवता येईल. लागोपाठचे 3 चौकार अथवा लागोपाठच्या 3 विकेट. पुढे सरसावले. चेंडूपळीचा कोणताही संपर्क दरम्यान घेता आला नाही आणि याच बरोबर फलंदाज सनी कथोरे बाद झालेले आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होण्याचं हे जे सत्र आहे ते खंडित पावत नाही, त्याला खंड मिळत नाही, त्याला ब्रेक मिळत नाही आणि महत्वाचे गडी एका पाठोपाठ एक बाद झालेले आहेत. प्रवीण विदे बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं रोशन गवाळे बाद झाले होते आणि आता इथे सनी सुद्धा बाद झालेले आहेत. पाहायचं आहे ह्या अशा परिस्थितीमध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाची ही जी नौका आहे ती या पैलतीरावरून पलीकडे कोणता फलंदाज घेऊन जाईल. खेळपट्टीवर थोडा तग धरावा लागेल, थोडासा वेळ स्वतःला द्यावा लागेल. परंतु दुसरी बाजू जर आपण पाहिली, सामना क्वालिफिकेशनचा आहे आणि फक्त 3 षटकांचा आहे. म्हणजे तुमच्याकडे इन मीन 3 षटकं असतात आणि त्यामध्ये तुम्ही, मला असं वाटतं पहिलं षटक फक्त 9 धावांचं आलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाही. 12 यावेळेस जेटच्या बॅटमधून आलेला हा फटका क्षेत्ररक्षक उपस्थित, तो क्षेत्ररक्षकच निवडलाय असं म्हणायला हरकत नाही. गौरव सिनियरची ही अतिशय भेदक आणि घातक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जीवघेणी ठरते फलंदाजांसाठी आणि एका पाठोपाठ एक बळी इकडे मिळतोय गौरव सिनियरला. व्हॉट ए ग्रेट बॉलिंग. नवीन फलंदाज महेश एगडे आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत गेली 4 दिवस जर आपण पाहिला तर ही विकेट फलंदाजांसाठी नंदनवन राहिले, परंतु आजचा संपूर्ण दिवस जर आपण पाहिला तर फलंदाजांना तितकी चमकदार कामगिरी या खेळपट्टीवर करता आलेली नाही. पाहायचे यानंतर महत्त्वाचे सामने सुरू होतील, जिकडे सेमीफायनलचे 2 सामने असतील, एक मेगा फिनालीचा सामना असेल आणि
संपूर्ण दिवसभर जवळजवळ 7 सामने होत असतात प्रत्येक दिवशी आणि त्या दिवसावर नाव कोरणारा संघ, त्या दिवसामध्ये वरचढ ठरणारा संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर म्हणजे हे संघ ज्यावेळेस उभे राहतील, उभे ठाकतील त्यावेळेस मोठं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फुल लेंथ, व्हॉट अ गुड बॉलिंग बाय गौरव सिनियर, जर्सी नंबर 07. काय गोलंदाजी करतायत, अचूकतेने गोलंदाजी करतायत, गतीचा चांगला वापर आहे. त्याचबरोबर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र बाहेर काढतायत. वाईड यॉर्करचा शोध लिलाया लावलेला आहे, किंबहुना त्यावर ज्या पद्धतीची कृती आवश्यक आहे ती दाखवतायत गोलंदाज गौरव. पुन्हा एकदा यॉर्कर लेन, पंचांकडे अपील रेज केले, पंचांचं बोट आबाळाकडे आणि फलंदाज महेश एगडे यावेळेस खेळाडू कक्षाकडे. लेग बिफोर अगदी प्लम केलं आणि यॉर्कर चेंडू होता त्यामुळे पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका आली नाही. हाईट फॅक्टर तिकडे विचारात घेतला, त्याचबरोबर दिशा विचारात घेतली आणि पंचांनी या फलंदाजाला पायचीतची शिकार ठरवलेला आहे. फलंदाज महेश एगडे बाद. नऊ धावा धावपलकर आहेत. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाले 2, दुसऱ्या षटकामध्ये गडी बाद झाले 2 आणि विशेष महत्वाचा म्हणजे या षटकामध्ये एकही धाव आली नाही. विकेट मेडन आणि 2 विकेट मिळवणारं हे षटक गौरव सिनियरच्या वतीने इथे टाकलं गेलेलं आहे. अगदी कमालीची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, उज्ज्वल आणि उल्लेखनीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर केलेली आहे. आग ओकणारी गोलंदाजी असंही या गोलंदाजीचं आपण वर्णन करू शकतो. इकॉनॉमिकल तर आहेतच, कमी खर्चिक आहेत, परंतु त्यापेक्षा वेगळं म्हणजे जास्तीत जास्त गडी बाद करण्यामध्ये ते सफल ठरलेले आहेत. प्रत्येक गोलंदाजाने 2 विकेट मिळवलेत. क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज अतुल येत आहेत. या अगोदरच्या सामन्याचे सामनावीर होते अतुल. पाहायचं यावेळेस कशी गोलंदाजी करतील. 9 धावा धावपलकर. 20 पर्यंत जर हे डाव किंवा धावपलक ह्या डावाचा गेला तर एक चांगला बॅटल तरी आपल्याला पाहायला मिळेल. इथे एज लागली, वेळ विरोधात आहे आंबेगाव संघाच्या, त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. आणखी एक फलंदाज जेलबादच्या रूपाने तंबूच्या कक्षामध्ये परतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत गौरव. या अगोदर आपण पाहिले मोहब संघाकडे 2 गौरव होते आणि त्याची तोड इथे या गौरवला साधता येईल का, कारण मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 8 साठी गौरव फलंदाजीला गेलेले आहेत. जर्सी नंबर 14 आहे. गोलंदाजांचा आत्मविश्वास तर दुणावलेलाच आहे, कारण प्रत्येक गोलंदाज इथे एकतरी गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेचा हा फटका चांगला आहे. मी अगोदर उल्लेख केला, या गौरवला इथे अगोदर गोलंदाजांनी जी गौरवशाली कामगिरी केली होती त्याचा तोड मिळेल का, आणि त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करत असताना गौरवने पहिला चेंडू खेळत असताना हा षटकार दाखवला. अतिशय गरजेचा षटकार, किंबहुना या धावफलकाला नवसंजीवनी देणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये गौरवच्या बॅटमधून आला. षटकारांच्या हॅट्रिकसाठी ग्रामपंचायत डोंगरगावचे सदस्य योगेश दळवी यांच्या वतीने 555 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. एक षटकार तर आलेला आहे, अजून 2 षटकार इथे फलंदाजाच्या वतीने येतील का. गौरव आहेत स्ट्रायकिंग एंडला, 600च्या स्ट्राईक रेटने तब्बल खेळत आहेत. अलीकडचं क्रिकेट असंच आहे, म्हणजे तुम्ही किती खेळला त्यापेक्षा कसे खेळला त्याला अधिक महत्व आहे.
हा फटका सुद्धा चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून प्लेस केला, क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस असेल आणि अंतिमतः चेंडू अडवला आणि फेकी केली गेली. ह्या अत्यंत उपयुक्त धावा आंबेगाव संघासाठी मिळवतोय गौरव नावाचा हा फलंदाज. लेट दी ऑर्डर किंवा टेल एंडर मध्ये त्याला आपण समाविष्ट करू शकतो. 8व्या क्रमांकावर गेलाय. 2 चेंडूंचा सामना करत असताना 400च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला जितकं महत्व आहे, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये किती खेळलात यापेक्षा कसे खेळलात याला फार महत्व आहे. फुलटॉस यावेळेस फटका बसला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, पाहिजे हा झेल संपन्न होईल का. अंतिमतः इथे चांगलं प्रसंगावधान उधाण राखत असताना या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि फलंदाज बाद झाले. गौरवने त्याचं काम केलं असं म्हणायला हरकत नाही. एखादा माणूस मरण्यापूर्वी त्याने त्याच्यावर असलेलं कर्ज ज्या पद्धतीने फेडावं त्या पद्धतीने गौरवने मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा सामना करत असताना महत्वपूर्ण 8 धावा या धावपलकाला जोडल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून 16 धावा आतापर्यंत धावपलकावर आहेत. 17 धावा धावपलकावर आहेत. अगदी बरोबर. 2 चेंडूंचा खेळ येणं अजून शेष आहे. पाहायचं आहे या 2 चेंडूंमध्ये जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर हा गेम ऑन असेल इथे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी, कारण त्यांचे गोलंदाज फार चाणाक्ष चतुर आहेत. प्रवीण विदेसारखा गोलंदाज आहे, सनी कतोरे सारखे गोलंदाज आहेत. पाहायचं आहे गोलंदाज तयार असतील. 2 चेंडूंचा खेळ शेष. या फलंदाजाने षटकार जर दाखवला तर त्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आले. इथे गोलंदाजाने फलंदाजाची मदत केली असं म्हणायला हरकत नाही, कारण ही धाव त्या पद्धतीने पूर्ण होणं शक्य नव्हतं, परंतु ती परमिशन होती, परवानगी होती ही धाव पूर्ण करण्याची आणि धाव पूर्ण झालेली आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या 18. सेमीफायनलिस्ट सगळे संघ वेळेवर उपस्थित होत आहेत. आम्हाला शिवशंभू प्रतिष्ठान आनंदवाडीचे काही सहकारी पाहायला मिळाले, त्याचबरोबर मोरया 11 पाडाळेचे काही संघ सहकारी आम्हाला पाहायला मिळतात, त्याचबरोबर वाघाची वाडी संघाचे संघ सहकारी सुद्धा आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. सर्वांचं कौतुक असेल, योग्य वेळ तुम्ही साधले. उजव्या इष्टीच्या फार बाहेर वाईड की नो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे आहे. 2 हात फैलावले गेले म्हणजे हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 19. एका षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज जय दिघे यांच्या वतीने आता अनाऊन्स झालेलं आहे. बक्षिसांची खैरात आहे, फक्त तुमच्याकडे ती बक्षिसं मिळवण्यासाठीची कार्यकुशलता अथवा कसब हवं आहे. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. समोरच्या दिशेने फटका सजला, ट्राय केले, 1 धाव तर पूर्ण होईल. यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. पाहता पाहता दुसरीसाठी निघालेत. 2 धावा इकडे पूर्ण केल्या आणि जितके एष्ट्यांच्या मागे गेले होते तितके जर विकेटमध्ये मागे आले असते तर 2.5 धावा पूर्ण झाल्या असत्या. हरकत नाही, अगदी विनोदाने ह्या गोष्टी बोललो. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने धावपलक पुढे सरकले. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 21 आणि 22 धावांचं लक्ष. म्हणजे हा सामना निश्चितच अतिशय रंगतदार होणार आहे यामध्ये शंका नाही. कारण गोलंदाजी जर आपण पाहिली ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाची तर ती सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे संघर्ष निश्चितच असेल. 22 नीडेड, 22 धावांची गरज आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हा. सलामीसाठी गौरव आणि त्याच्या साथीने पाहायचंय आपल्याला नरेश जातील की इतर कोणत्या फलंदाजाला संधी मिळेल.
गौरव आणि नरेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी मार्गस्थ होत आहेत. धाबा बनवायचे आहेत त्या म्हणजे 22 आणि आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचा राऊंड अर्थात प्री सेमीफायनलचा सामना आहे. म्हणजे हा जर सामना तुम्ही जिंकला तर सेमीफायनलमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. त्यामुळे या सामन्याला फार मोठं महत्त्व आहे. या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. सायमल्टेनियसली मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू राहील. पंचांना विनंती आहे, त्याचबरोबर आमचे स्कोरर मित्र आहेत त्यांनाही विनंती आहे, आपले डोळे मैदानाच्या आतमध्ये हवेत. मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळत आहोत. डोंगरनवे ग्रामपंचायतीचे युवा सरपंच, एक धडाडीचं नेतृत्व विलासजी शेळके यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. विनंती असेल जय शेळके, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करायचा आहे. मायाची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान संपन्न होत आहे. मनपूर्वक आभार. त्याचबरोबर डोंगरडबे ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच दत्ताजी पेमारे ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट, आकर्षक टी शर्ट मिळालेला आहे, ते दत्ताजी पेमारे यांचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. भगव्या रंगाची शाल, भगवा रंग म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे आणि तो त्याग तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच टिकून राहो अशा पद्धतीचा मानस व्यक्त करतो. त्याचबरोबर डोंगरडवे गावातील ज्येष्ठ नागरिक अशोकजी गायकर यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत. पुन्हा एकदा जयजी शेळके, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय सन्माननीय अशोकजी गायकर आणि त्यांच्या वतीने चौकारांची हॅट्रिक, त्याचबरोबर विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना समान संधी. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य योगेशजी दळवी आपण उपस्थित आहात, तुम्हालाही सन्मानित करत आहोत. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आले. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. स्वागत आहे, कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही, तर उदात्त अशा हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं. या नियमाप्रमाणे खरं तर आपण सर्वांना इथे सन्मानित करत आहोत. पुन्हा एकदा उपस्थितांचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक स्वागत. आपण जात आहोत या लढतीकडे. प्रवीणचा हा पुलालेंचा चेंडू झेल होईल का? हो, झेल झालेला आहे. अप्रतिमरित्या हा झेल टिपला जर्सी नंबर 18 याने आणि चांगली बॉडी लँग्वेज त्यांची आपल्याला खरं तर पाहायला मिळाली. ॲग्रेशन पाहायला मिळालं, त्याचबरोबर डिसायसिव्ह नेचर पाहायला मिळाला की आम्ही इथे लढा देण्यासाठी समर्थ आहोत अथवा तयार आहोत. हा झेल टिपला. त्यानंतर फलंदाज गौरव बाद झालेले आपण पाहिले. जे गौरव या अगोदरच्या सामन्याचे सामनावीर होते त्या गौरवला आता इथे रोखलेला आहे. एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. नरेश मैदानाच्या आतमध्ये व्यक्तिगतरित्या एका धावेवर खेळत आहेत आणि क्रमांक 3 साठी प्रतीक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. प्रवीण विदेचं हे षटक आहे. आतापर्यंत एक धाव धावपालकोर जोडली गेलेली आहे. पाहायचंय, सामना अतिशय महत्वाचा आहे, सामना मोठा आहे, कारण या सामन्यामध्ये 22 धावांचं लक्ष इथे गाठायचं आहे आणि सेमीफायनलमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. ग्रामपंचायत डोंगरनाव्याचे सदस्य केतनजी ठमके आपण आलात, तुम्हाला आम्ही सन्मानित करत आहोत. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला हा फटका, अतिशय सुस्वभावी असं व्यक्तिमत्व केतनजी ठमके यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर येथे संपन्न झालेला. विनंती असेल मुख्य व्यासपीठाशीच आपण जोडून राहा, संलग्न राहा, इथे बसून राहा. यानंतरचा चेंडू फेकला जाईल. प्रवीण
विदे यांच्या वतीने. शांत ठेवले फलंदाजांना आतापर्यंत. उजव्या यष्टीच्या फार बाहेर पाहायचं इथे. यष्टी रक्षक चकलेत आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. व्हॉट ए ग्रेट चेंज इन दिस गेम. या सामन्याचा कोर्स चेंज होत आहे आणि इथे हा चौकार आपण पाहिला अतिरिक्त धावेनिशी मिळतोय, म्हणजे हा लकी पंजा. या आयोजनासाठी डोंगरनवे गावचे ग्रामपंचायत सदस्य केतनजी ठमके यांच्या वतीने आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे 1000 रुपयाचं. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर योगेशजी दवे ग्रामपंचायत सदस्य डोंगरनावे 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. धन्यवाद. गोलंदाज प्रवीण तयार. यावेळेस फुलटॉस चेंडू, निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलं. धावपलकोर धावा आल्या त्या म्हणजे 7 आणि नरेश त्याच्या साथीने प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. बावीस धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय. पहिलं षटक संपलंय 7 वर. वेळेचा अपव्यय करू नका आंबेगाव संघ. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव यानंतर महत्वाच्या 3 लढती अजून शिल्लक आहेत, त्यामुळे जरा वेळेचं समायोजन करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. वेळेचं गांभीर्य बाळगा. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. सनी कतोरे जर्सी नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू इथे दाखल होत आहेत क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा विचार केला तर प्रतीक आहेत स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी फक्त एक धावपलकर जोडले बॅटने. 5 धावांचा पंजा उघडला होता. वाईट +4. हरिभक्तपर्यंत नितीनजी खुणे बुवा यांचं आगमन झालं. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. एक धाव इथेही जोडली गेली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 8. यावेळेस फटका फसला. चेंडू उंच हवेमध्ये आहे. एसट्यांच्या मागे एसटी रक्षक प्रवीण कोणती चूक करत नाही. या अगोदर मी म्हटलो होतो या सामन्यामध्ये लक्ष जरी कमी असेल तरी आंबेगाव संघाची गोलंदाजी ही अतिशय वरचढ आहे आणि वाखाणण्याजोगी आहे. त्याच पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, त्यातही 5 धावा लेग बाईकच्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिला, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर इथे फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च झालेली आहे. नवीन फलंदाज पंकज खेळपट्टीवर मार्गक्रमित होत आहेत. 22 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये आणि आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ झालेला आहे, म्हणजेच 8 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज सनी उजव्या इष्टेच्या फार बाहेर आहे. पंच त्यांचा स्टान्स चेंज करतायत, म्हणजे विनासायास काही न करता 1 धाव निश्चितच या धावपलकावर जोडली जाईल आणि या एका धावेने धावपलक पुढे मार्गस्थ होईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या असतील 9. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये व्यतीत होतोय. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना आहे. चेंडू पडला, खूप खाली राहिला. अंडर आर्म क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजाने चेंडू टाकावा आणि तो तितका खाली राहावा त्या पद्धतीने चेंडू खरं तर इथे खाली राहिला. व्हेरिएबल बाउन्स ज्याला आपण म्हणू शकतो पिच मध्ये आहे. एकतर चेंडू अचानक उसळी सुद्धा घेतो, कधी कधी चेंडू खूप खाली सुद्धा राहतात. एक फलंदाज म्हणून तुम्हाला फार मोठी चॅलेंजेस आहेत.
बॅकफुटला गेले, एज लागली, थिक एज, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट दिली, बॅकअप अवेलेबल नाही, थोडं प्रसंगावधान राखता आलं नाही, थोडी अतिघाई झाली, अति आक्रमकता, ओव्हर ॲग्रेशन मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे स्पील केलेली आहे. पाहायचं आहे क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. योग्य वेळेला तुम्हाला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान असतं पण त्या ज्ञानाचं योग्य उपयोजन करता आलं पाहिजे आणि ती निर्णय क्षमता इथे राखता आली नव्हती. खरं तर निर्णय कोणताही असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घेतलेला तो बरोबर की चूक हे पूर्णपणे सिद्ध करणं आपल्या हातामध्ये असतं. त्या पद्धतीची जिद्द, चिकाटी, त्या पद्धतीची मेहनत करण्याची तयारी आपल्याकडे हवी आहे. इथे हा फटका पाहायचा आहे, उंचच उंच आभाळाची उंची मोजायला निघालेला चेंडू, फटका आणि यावेळेस इथे टिपलाय झेल. आणखी एक फलंदाज ठरला फेल. इथे हा रन चेस अतिशय रोमांचक होतोय. आणखी फलंदाज बाद. तू नारायणगाव संघाचं असं नव्हतं. नारायणगाव संघाने एकही गडी न गमावता 32 धावांचं लक्ष्य 2 षटकामध्ये कंप्लीट केलं होतं. म्हणजे बघा क्रिकेट कसं आहे. ज्या नारायणगाव संघाने दिमागदार पद्धतीने विजय मिळवला होता तो नारायणगाव संघ इथे बॅकफुटला आहे आणि ज्या आंबेगाव संघाने निसटता विजय मिळवला होता तो आंबेगाव संघाची पगड या सामन्यामध्ये थोडीशी अधिक मजबूत वाटायला लागलेली आहे. सनी कतोरे फलंदाजीमध्ये योगदान देता आलं नाही, गोलंदाजीमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करत आहेत. सनी तयार. कोणी स्ट्राईकला? प्रशांतचा हा फटका मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर शांतता भंग केलेली आहे प्रशांतने. काय फटका दाखवला आडव्या बॅटने समोरच्या दिशेने. इथे लॉंग ऑफ क्षेत्र निवडलं आणि त्याच्या डोक्यावरून उंची मिळवत असताना हवाई मार्गे चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि मिळवल्या धावा 6. षटकार. हा षटकार अतिशय महत्वाचा आहे. त्याचबरोबर या धावफलकाला योग्य गती देणारा आहे. बघा सामना कसा आहे. एकच मोठा फटका आला तरी या सामन्याचं चित्र पालटलं. कधी कधी माणसाचं आयुष्य बदलायलाही वेळ लागत नाही, त्या पद्धतीने एखाद्या सामन्याचं चित्र पालटायला वेळ लागत नाही. या षटकाराने जे समीकरण होतं त्याला सुरुंग लावलेला आहे. आता पाहायचंय समीकरण कसं असेल, कारण 17 धावा धावफलकावर जोडल्यात. 22चं लक्ष्य म्हणजे 5 धावांची यानंतर गरज आहे. पाहायचंय एखादा षटकार जरी आला शेवटच्या षटकात तरी सामना जिंकू शकतात. एखादा चौकार आला तर विजयाच्या समीप जाऊ शकतात. व्हॉट विल हॅपन, काय घडणार आहे क्षेत्ररक्षण लगेचच आपण सज्ज करून घ्या. टॉप ऑर्डर जी फेल झाली इथे नारायणगाव संघाची, म्हणजे जे गौरव या अगोदर गौरवशाली फलंदाज करत होते ते गौरव फेल झाले. नरेशच्या बॅटमधून धावा आल्या नाही आणि म्हणून या परिस्थितीमध्ये इथे या परिस्थितीचा सामना करावा लागलेला आहे तो नारायणगाव संघाला. तरी सुद्धा प्रशांतने हा खेचलेला षटकार फार मोठा दिलासा देऊन जाईल. 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरत असताना क्रमांक 3चं षटक घेऊन एक्सपिरियन्स कंटेंडर चेतन ऑन हिज बॉलिंग मार्क. ऑन दी स्ट्रायकिंग एंड देर इज प्रतीक अँड प्रशांत. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न इथे पंच आमच्याकडे वळण्यासाठी तयार आहेत आणि याचबरोबर पंच मागे खरं तर इकडे डिसिजन देत आहेत. याचा अर्थ हा चेंडू वाईड आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अप्पर वेस्ट हाईट म्हणजे बिमरसाठी तिसऱ्या पंचांकडे तुम्हाला जाता येतं, परंतु इतर कोणत्याही निर्णयासाठी तुम्हाला तिसऱ्या पंचांची मागणी किंवा रिव्ह्यू रेफरल घेता येत नाही. जर पंचांना निकड वाटत असेल तर ते निश्चितच टेक्नॉलॉजिकल सपोर्ट घेऊ शकतात. फुल लेंथ, व्हॉट ए ग्रेट बॉल. आणि फलंदाजाने त्याची जागा सोडलेली आहे. फलंदाजाचंही कौतुक असेल, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली नाही, अगदी पंचांकडे सुद्धा पाहिले नाही आणि अंपायरिंग अति उच्च दर्जाची उच्च कोटीची अंपायरिंग या सामन्यामध्ये किंबहुना या स्पर्धेमध्ये आपल्याला दाखवलेली आहे ती म्हणजे मल्लेश शेट्टी सरांनी त्यांचंही कौतुक असेल. फलंदाज बाद.
5 चेंडू 4 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना प्रशांतच्या साथीने जयेश हा फलंदाज जातोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये जयेश याने सुद्धा चांगला इम्पॅक्ट क्रिएट केला होता. पाहायचं इथे जयेशला योग्य वेळेला इथे आपलं कौशल्य दाखवता येईल का, संघाची मदत करता येईल का. गोलंदाज चेतन याची सुरुवात वाईडने झाली होती, दुसऱ्या चेंडूवर लगेचच एक बळी मिळवला. बॅकफुटला गेले, यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून उडवला. ते क्षेत्र अतिशय द्रुत आहे. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आहे की अलीकडे. निश्चितच आमचे स्वयंसेवक तानाजी खुणे आणि त्यांच्या साथीने अजून एक स्वयंसेवक तिकडे उपस्थित आहेत. म्हणजे हा क्लीन सेव्ह आहे. मला असं वाटतं दीपक उपस्थित आहेत. यस, त्यांचा इशारा मिळाला मल्लेश सर. इट इज क्लीन सेव्ह. धाबा इथे मिळवल्या 3 म्हणजे एका धाब्याची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शेष आहे 4 चेंडू आणि 1 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये नारायणगाव संघ उजवा ठरलेला आहे. काय घडेल, 4 चेंडूंमध्ये 1 धाव जर डिफेंड केली तर चेतन ठरतील नायक. त्यांच्या समर्थकांच्या अगदी गळ्यातील ताईत ते बनू शकतात. पुन्हा एकदा मागे सरसावले, इथे झेल करण्याची संधी आहे. हा झेल टिपला. अजूनही 3 चेंडू वाट पाहावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी नारायणगाव संघाला. आणि त्यांनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाडलेला आहे. पाहिजे कोणत्या फलंदाजाची वर्णी लागते. प्रशांत बाद झाले. प्रशांतचा षटकार या संपूर्ण सामन्यामध्ये अतिशय चर्चेचा असेल. आणि त्याचबरोबर ज्या 3 धावा जयेशने दाखवल्या त्या 3 धावा या 2 फटक्यांनी मिळून 9 धावा इथे मिळवल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू आणि 1 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना चेतन जात आहेत. नवीन फलंदाज असतील अतुल. पाहायचंय काय घडणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या अगदी जवळ आलेले आहेत. पाहायचंय काय घडणार आहे. इथे ही धाव पूर्ण झाली आणि याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे आणि सेमीफायनल मध्ये